दापोली तालुका में स्वास्थ्य विभाग, जिला परिषद और हेवेटेप स्वास्थ्य कर्मचारियों ने संयुक्त रूप से अनिश्चितकालीन हड़ताल में भाग लिया है। यह हड़ताल 21 अप्रैल तक जारी रहेगी। सभी कर्मचारियों के लिए पुरानी पेंशन योजना लागू करना, समय पर 10, 20, 30 चरण पर कार्यवाही, कर्मचारी को लाभ लेना, संविदा कर्मचारियों की सेवाओं को नियमित करना, सरकार के रिक्त पदों को तुरंत भरना, कर्मचारियों को रिक्त पदों पर काम करने का तनाव दूर करना, स्वास्थ्य कर्मचारियों को पदनाम बनवाना एवं विभिन्न कर्मचारियों के अधिकारियों के लिए दापोली में उक्त अनिश्चितकालीन हड़ताल चल रही है। और यह तस्वीर है, कर्मचारी के साथ लड़ाई में शामिल हो गए हैं। स्वास्थ्य कर्मचारियों की ओर से मांग की जा रही है कि सरकार जल्द से जल्द कर्मचारियों की इन मांगों पर विचार करे और उन्हें हक दिलाए उनका। नमस्कार, मी स्वप्नील अरुण जोशी, आरोग्य कर्मचारी आणि हिवताप कर्मचारी संघटनेचा तालुका प्रतिनिधी। आज जिल्हा परिषद आरोग्य कर्मचारी आणि आम्ही हिवताप कर्मचारी असे एकत्र दापोली तालुक्यातून आज आम्ही इथे जमलेलो आहोत आणि दापोली तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय इथे बाहेर आज आमचं 21 तारखेपासून काम बंद आंदोलन सुरू आहे, संप सुरू आहे। आणि हा संप जो केलेला आहे हा काही ठराविक न्याय मागण्यांसाठी कर्मचाऱ्यांचा केलेला आहे। या संपातून कुणाला त्रास द्यावा ही भूमिका नाही, तर या संपातून वैयक्तिक कर्मचाऱ्यांना आपल्या कुटुंबाला त्याचा फायदा व्हावा यासाठी हा संप चालू झालेला आहे। यामध्ये जुनी पेन्शन योजना ही पूर्वीप्रमाणे कर्मचाऱ्यांना लागू करावी, तसेच 10, 20 आणि 30 हा जो आश्वासित प्रगती योजनेचा टप्पा आहे ह्याची कागदपत्रे वेळेवर पूर्ण करून त्याचे लाभ कर्मचाऱ्यांना मिळावेत। त्यानंतर कंत्राटी कर्मचारी जे आहेत त्यांच्या सेवा नियमित कराव्यात आणि ज्या रिक्त पदं आपल्याकडे आहेत आणि त्या रिक्त पदांमध्ये अनेक कर्मचाऱ्यांना जादाचे पदभार दिले जातात, त्याच्यामुळे कर्मचाऱ्यांच्या कामावर त्याचा ताण येतो। यासाठी जी रिक्त पदं आहेत ती भरावीत आणि आरोग्य कर्मचारी असतील यांचं जे पदनाम आहे त्या पदनामात बदल करावा। यासाठी या न्याय मागण्यांसाठी आज दिनांक 21 तारखेपासून जिल्हा परिषद आणि हिवताप कर्मचारी एकत्रितरित्या या संपात सहभागी झालेले आहेत।